ही तुम्हालाही असं वाटेल की बाबा तुमच्यासारखं कोणीतरी आहे आणि ज्याने सुरुवात केली आहे, तर आपणही केली पाहिजे थोडक्यात. तर बघा माझ्या व्हिडिओजचा काही फायदा होत असेल तुमच्यासाठी तर तुम्ही सुरुवात करा. वन, टू, थ्री. हाय, हॅलो, नमस्कार. हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. अश्विनी माझं नाव. अश्विनी दीपक राजपूत माझं सासरचं नाव. अश्विनी ज्ञानेश्वर महाले माझं माहेरचं नाव. आणि एवढाच हा इंट्रोडक्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला गेले 1.5 वर्ष गेलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढे दिवस का? तर कसं असतं ना, आपल्याला एखादी गोष्ट करायची असते आणि आपण ती करण्यासाठी ना खूप काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो की ती खूप चांगली झाली पाहिजे, ती एवढी परफेक्ट झाली पाहिजे किंवा त्यावेळेस आपले कपडे असे असले पाहिजे, त्यावेळेस तो सीन असा असला पाहिजे आणि अशा हजार गोष्टींचा आपण विचार करतो. आपण कसे दिसू, आपला आवाज कसा असेल, अशा हजार गोष्टींचा. आणि ह्या परफेक्शनच्या नादामध्ये ना, परफेक्शन करण्यामध्ये जो वेळ जातो ना, बस तोच जातो. ती गोष्ट बऱ्याचदा करायची तशीच राहून जाते आणि ह्याच बऱ्याचदा करण्याच्या वेळामध्ये माझे 1.5 वर्ष गेले. YouTube ओपन केलं, Insta ओपन केला, की असं वाटायचं, अरे हे तर मी पण करू शकते. किचनची व्हिडिओ मी पण करू शकते. बांगड्या अशा नुसत्या अरेंज करतात, मागे सॉन्ग लावतात आणि छान वाटतं बघायला. त्यातही कष्ट आहेतच की. घ्यायच्या, लावायच्या, कॅमेरा सेट करायचा, व्हिडिओ रेकॉर्ड करायची, मागे कुठलं सॉन्ग छान दिसेल यावरती विचार करायचा. कष्ट सगळ्यांमध्ये आहेत. बघायला जेवढा नीट वेळ लागतो, तेवढं ते काम सोपं नाहीये. हां, पण बघता क्षणी पहिला विचार काय येतो, अरे हे तर मी पण करू शकतो. अरे हे तर मी पण करू शकते. सो मलाही असं वाटायचं, हे तर मी पण करू शकते. आणि अशा मी पण करू शकते मध्ये खूप गोष्टी होत्या. योगाच्या व्हिडिओ बघायचे तर ते वाटायचं मी ब्लॅक बेल्ट आहे. त्यानंतर असं वाटायचं स्विमिंग रिलेटेड काही टाकू का? कधी वाटायचं गोष्ट जेव्हा मी यूज करायची घरातली ना, तेव्हा मला असं वाटायचं अरे ही वस्तू खूप कामाची आहे. आणि म्हणजे मोस्टली बऱ्याच गोष्टी आजकाल इझिली लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण तरी असं वाटतं कधी-कधी की नाही मला नाही वाटत की ही वस्तू अजूनपर्यंत एवढी लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि ती एवढी युजफुल आहे तर मी सांगावी. खूप खूप गोष्टी वाटायच्या. खूपदा असं वाटायचं धरावा कॅमेरा, धरावा फोन, लावावा स्टँडला आणि करावं रेकॉर्डिंग सुरू. पण नाही झालं. कारण परफेक्शन करायचं होतं. म्हणजे नाही का, मी हा ड्रेस घालेन माझ्या पहिल्या व्हिडिओला, मी असा इंट्रोडक्शन देईन आणि मी इंट्रोडक्शन देईन तेव्हा मुळात माझा जन्म आहे अलिबाग. येस, रायगड जिल्ह्यामधल्या अलिबागमध्ये या सुंदर गावात माझा जन्म झाला. माझं शिक्षण वगैरे इथेच झालं. त्यामुळे मला वाटत होतं, की खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. समुद्र आहे, नारळाची झाडं आहेत, नारळ पोफळीच्या वाड्या आहेत. खूप छान-छान गोष्टी आहेत आणि मी करू शकते. तशा छान ठिकाणी व्हिडिओ मी करू शकते आणि मी करायला पाहिजे. झालं ना. गेले 1.5 वर्ष त्यामध्ये नाही झाली व्हिडिओ करणं. माणूस कामाच्या गडबडीमध्ये ह्या सर्व गोष्टींमध्ये फक्त विचारच करत राहतो आणि जी गोष्ट करायची आहे ना, तीच करायची राहून जाते. आजची सिच्युएशन तुम्ही म्हणाल, मग आज असं वेगळं काय झालं, की तू सगळं कामधंदे सोडून आपले 1.5 वर्ष गेले आणि आजच्या दिवशी उठलीस आणि व्हिडिओ करायला लागलीस. तर सकाळी रोजच्या प्रमाणे उठले. परत एकदा चुकून हातामध्ये फोन आलाच होता. नेहमी येतो तसा. त्यामध्ये एक अर्धा तास तर आपला अलगद निघून जातो, तसा गेला. Instagram, YouTube रोज वाटतं, आपण करणार होतो ना, आपलं काय झालं? फार वेळ लागत नाहीये करायला, करायला पाहिजे. आज 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 रात्री प्रॉपर प्लॅनिंग करणार आहे मी. आज रात्री सगळी व्हिडिओ वगैरे कोणती टाकायचे, काय करायचे, स्क्रिप्ट वगैरे कशी लिहायचे, काय मला काय बोलायचंय, मला कोणी ह्याच्यावर नावं ठेवता कामा नये किंवा माझी गोष्ट कोणाला दुखावल्या जाणार नाही किंवा मी बोलताना फार विचार करून बोलले पाहिजे, फार शब्द विचार करून वापरले पाहिजे. अशा हजार विचारांचा पुन्हा एकदा घोळका डोक्यात ठेवून खूप वेळ झाला आता पुढच्या कामाला लागायला पाहिजे. फोन बंद, बाजूला ठेवला आणि झाडू हातात घेतला. छोटी मुलगी आहे मला, 1-2 वर्षांची. तर कामं दिसत होती डोळ्यासमोर. आले वरती. हे माझं टेरेस आहे आणि म्हटलं चला हे झाडून घेऊया.
टेरेसवरती ज्यावरती मी हा आता फोन उभा केलाय ते स्टँड बाजूला होतं. माझ्या लेकीच्या जेवढ्या मोमेंट्स मला कॅप्चर करता येतील तेवढ्या मी आणि मला जेवढ्या कॅप्चर करता येतील आम्हाला दोघांना तेवढा माझा नवरा ट्राय करत असतो. तर ते स्टँड असं पडलेलंच असतं इथे टेरेसवर कुठेतरी आणि असं घरात भरपूर ठिकाणी बऱ्याच लोकेशनवरती अशा सगळ्या गोष्टी सेट आहेत की त्या गोष्टी रेकॉर्ड करता येतील. तर तसंच हे एक होतं. म्हटलं नाही, फार विचार करायचा नाही. बघूयात तर बोलून, बोलायला जातंय काय? किंवा का माणूस स्वतःला खूप एक्सक्यूज करत जातं माहितीये का? खूप कारणं देतो आपण. म्हणजे मी तर स्वतःला एवढं प्रिपेअर केलं होतं, की नाही, नाही आता आपल्याला YouTube चॅनल काढायला फार लेट होतोय बरं का, तर आपण सुरुवात करायला हवी. असं वाटलं, मी पटकन एकदा स्टँड उचललं, फोन लावला आणि माईकही माझा हा घेऊन 1 वर्ष झालेलं आहे. हो, 1 वर्ष झालेलं आहे. तर म्हटलं यार वापर केला पाहिजे या गोष्टींचा. खाली गेले, माईक आणला, कनेक्ट केला आणि म्हटलं आहे त्या सिच्युएशनला बोलायला सुरुवात करायची तुमच्यासोबत. आणि ह्याचं कारण असं आहे, की मी भरपूर जणांना सांगून ठेवलं. मी माझ्या फ्रेंड्स लोकांना सांगून ठेवलं, मी YouTube चॅनल काढणार आहे. का? तर कधीतरी त्यांनी मला विचारावं, की "बाबा अजून का नाही आलं तुझं YouTube चॅनल?" म्हणजे म्हणजे मला थोडंसं टोचन मिळेल, की हां, आपल्याला हे काम करायचंय याचा विसर पडू देऊ नको. आणि या सर्व गोष्टीतून मी गेले आणि आज मी स्वतःला म्हणत असते मी स्वतःला नेहमी, की आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल किंवा ती गोष्ट करून बघायची असेल, तर ह्याला दुसरीकडून कुठून मोटिव्हेशन घेण्याची गरज नाही. त्याची सुरुवात फक्त आपण एकमेव व्यक्ती आहोत जी करू शकतो. सो मी ठरवलं म्हणजे नाही का, दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असंच काहीतरी थोडक्यात माझ्यासोबत झालं आणि मी हा सेटअप तयार केला आणि म्हटलं बोलायला सुरुवात करूया. तर अशी झाली माझी आजची सुरुवात. भरपूर गोष्टी घेऊन येण्याची इच्छा आहे मला तुमच्यासोबत. माझी स्वतःची ओळख, काही आवडणारे क्षण, त्यानंतर मी छान-छान ठिकाणी जाते, तिथे दाखवेन तुम्हाला. त्यानंतर मला माझ्या घरामध्ये वाटणाऱ्या उपयुक्तता वस्तू आहेत, त्या तुम्हाला खरंच किती कामाच्या पडतात. हां, तर मुद्द्याची गोष्ट काय होती माहिती आहे का? माझ्यासारखे असे लोकं किती आहेत. मला मला ह्या व्हिडिओमधून इंट्रोडक्शनचा व्हिडिओ तर आहेच. मी व्हिडिओ घेऊनच येणार आहे. कारण आता सुरुवात तर कशाने ना कशाने करायचीच होती. तर मी सुरुवात केलेली आहे. पण तरी मला ह्या व्हिडिओमधून असं विचारायचं आहे बघणाऱ्या व्यक्तींना, की असे किती जण आहेत ज्यांना वाटतं दिवसभरामध्ये, की हे मी करू शकतो, हे मी करू शकतो, हे मी करते, हे मला जमतं. केक तर मी पण करते, व्हिडिओ तर मी पण करते. कारण की आजकाल फोन उघडल्यानंतर तुम्हाला केक, डेकोरेशन त्याच्यानंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टी जास्त करून बघता त्या तुमच्या डोळ्यासमोर सतत येत असतात. छान-छान सीन्स असतात, भरपूर सारे ड्रेस, शॉपिंग, भरपूर, भरपूर, भरपूर अनलिमिटेड, अनलिमिटेड, अनलिमिटेड असे विषय तुमच्या समोर येत असतात. तुम्ही ते बघत असता आणि कितीतरी विषयांवर तुम्हाला असं वाटतं, की मीही हे करू शकतो. पण तुमच्याकडनं गेले कित्येक दिवस माझ्यासारखं नाही होत आहे. करणं होत नाहीये. सिम्पली करणं होत नाहीये. तर असे किती जण आहात? आणि त्याचं कारण काय आहे? म्हणजे ह्या निमित्ताने तुम्हालाही असं वाटेल, की बाबा तुमच्यासारखं कोणीतरी आहे आणि ज्याने सुरुवात केली आहे, तर आपणही केली पाहिजे थोडक्यात. तर बघा माझ्या व्हिडिओजचा काही फायदा होत असेल तुमच्यासाठी तर तुम्ही सुरुवात करा. खरंच हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे. चांगल्या-चांगल्या गोष्टी आपण देऊ शकतो समोरच्याला. कसं झालंय ना, वेळ खूप कमी पडतोय. खूप गोष्टी वाढल्यात. शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. फिरण्यासारखं जग सुंदर होत चाललंय. बऱ्याच वाईट गोष्टी सुद्धा ह्यामध्ये होत आहेत. तर ठीक आहे आपण वाईटकडे दुर्लक्ष करूया कारण की एकटा व्यक्ती नाही सुधारू शकत सगळ्या गोष्टी. पण हा एकच व्यक्ती जेव्हा चांगल्याकडे एक पाऊल टाकतो, तेव्हा तो वाईट एक गोष्ट कुठेतरी नकळत मागे टाकतो. तर अशाच ह्या वाईट गोष्टींना आपण कमी-कमी करत घेऊया आणि काही चांगल्या-चांगल्या गोष्टींनी जर जग वाढत चाललंय, तर मग वाईट गोष्टी कमी पडल्यानंतर त्या खाली जाणारच आहेत. तर असंच काहीतरी आपण करूया. तुम्हीही तुमच्याकडे असलेल्या छान-छान गोष्टी शेअर करत राहा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा YouTube चॅनलची सुरुवात करू शकता ना. अशा तुमच्याकडे 1.5 वर्ष, 1-1 वर्ष गॅप पडत असतील, तर तुम्ही आज उठून अशी व्हिडिओ करू शकता. फार कठीण नाहीये. हां, कष्ट आहेत. कष्ट आहेत. हिम्मत गोळा करायला 5-10 मिनिटं तरी जातात. त्यानंतर तुम्ही पहिली व्हिडिओ रेकॉर्ड करायला जाता आणि मी येते तेव्हा माझ्या बॅकग्राऊंडमध्ये काही खराब दिसतंय का? अशा करोडो प्रश्नांमध्ये आपण फसतो. तर आज अशा
खूप चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्याकडे आहेत जिथे मी हा स्टँड उभा करून छान मुद्द्यावर एक व्हिडिओ बनवू शकत होते, पण मी नाही केली. याचं कारण असं की मी फक्त ते ही करू का ती करू, ती करू का ती करू यामध्येच अडकले आणि शेवटी मी सुरुवातच अशी केली. आज सुरुवात केली मग मी थांबणार नाही. कारण एकदा का कसं असतं ना, कोणत्याही गोष्टीची सुरुवात होणं हे गरजेचं असतं. तर मी केली आहे ती सुरुवात आणि कसं भरपूर गोष्टी अशा आहेत की आहेत. म्हणजे मी जर माझी व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा ठरवतेय, मी ठरवलंय की माझी गोष्ट किंवा माझं बोलणं मी तुमच्यापर्यंत मांडते. तर साहजिक आहे घरातला एक व्यक्तीही सारखा नसतो म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसारखा. घरात जर 5 लोकं असतील तर ती 5ही सारखी नसतात. त्यांचे विचार वेगळे असतात, त्यांच्या चॉईसेस वेगळ्या असतात, त्यांच्या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्याचप्रमाणे मी तर अशा ठिकाणी माझी व्हिडिओ टाकतीये की तिथे करोडो लोकं असणार आहेत बघणारे. तर त्यांचे करोडो पॉइंट ऑफ व्ह्यूज, त्यांचे करोडो रिप्लाय असणार आहेत मला, त्यांचे करोडो विचार असणार आहेत माझ्याबद्दल. तर ठीक आहे तुम्ही ह्याला फेस करणारच आहात. ऑफकोर्स तुमच्या चांगल्या वाईट अशा येणाऱ्या प्रतिक्रियांना मी सामोरं जायचं ठरवण्याची हिंमत केली म्हणूनच मी आज ही व्हिडिओ केली. कारण मी मी माझ्या परीने चांगलंच देत राहणार आहे. आवडत असेल तर तुम्ही ते घेण्याचं ट्राय करा. माझ्याशी कनेक्टेड राहा. खूप जण आहेत म्हणजे नाही का YouTube करणारी व्यक्ती रिकामटेकडी नाहीयेत. मुळीच रिकामटेकडी नाहीयेत. कारण यामध्ये कष्ट फार आहेत. असंही होतं खूपदा की मला फिरायला आवडतं. पण काय आहे सगळेच तर फिरतायत. असं आहे कॉमन नाही मी काहीतरी हटके करेन आणि ह्या सगळ्या हटकेमध्ये आपला खूप वेळ निघून जातो. सो बेटर आहे की खूप छान प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला. मुहूर्त आपण शोधतो, पण मुहूर्त हा शोधला जात नाही मला वाटतो. तो काढावा लागतो. तर मी तो मुहूर्त आज काढलाय. तुम्ही लवकरात लवकर काढा आणि मला मला खरंच क्युरिओसिटी आहे, की आज जी सकाळपासून सिच्युएशनमध्ये मी अडकले, की मला व्हिडिओ काढायची आहे, मी काढू का? आणि मी असं इन्स्टंट स्टँड घेतलं, व्हिडिओ केली आणि आज तुमच्याशी बोलतीये. तर अशा सिच्युएशनमध्ये मागच्या 1.5 वर्ष मी आहे. अशा सिच्युएशनमध्ये अजून किती लोकं आहेत? हे मला बघायचं आहे. का? कशासाठी माहिती नाही. बस बघायचं आहे. सांगा कमेंट्समध्ये की असे किती जण आहात? तुमचा असा काय प्रॉब्लेम आहे, की तुम्ही करू नाही शकत आहात? आणि एवढ्या छान-छान गोष्टी तुम्हाला येत आहेत, तर नक्की पोहोचवा लोकांपर्यंत. आणि खूप जण आहेत माहिती आहे का, ज्यांच्याकडे खूप वेळ आहे म्हणजे ती आहे, बिझी आहे. आणि आपल्याला परफेक्शन हवं तर यात वाईटही काही नाहीये. कारण की मलाही भरपूरदा वाटून गेलं, की मी म्हटलं ना तुम्हाला, की मी अलिबागमध्ये जन्म घेतलेली मुलगी आहे. छान-छान ठिकाणं आहेत. घरामध्ये खूप छान ठिकाणी मी व्हिडिओ करेन, ह्या ठिकाणी होईल किंवा अशी केली की अजून अशी बनेल किंवा नाही मी अलिबागमध्ये नाही, मी युरोपलाच आहे, तर मी आता तिथेच व्हिडिओ बनवते. तर अशा हजारो सिच्युएशनमधून मी स्वतः सुद्धा गेले. पण नाही झाली व्हिडिओ. मी म्हटलं ना, हाय, हॅलो आणि नमस्कार या 3 शब्दांना माझे 1.5 वर्ष गेली. फायनली मी व्हिडिओ बनवली आहे. तुमच्या भेटीला येत राहणार आहे. आणि जर तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. नवीन आलेली व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. आणि हां, अजून एक गोष्ट, शेअर करा माझी व्हिडिओ. धन्यवाद. बाय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.